मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आपण सममित आकृती शिकणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सममित म्हणजे काय. तर सम या शब्दाचा अर्थ आहे सम. सम म्हणजे कोण सांगता रे मला तुमच्यापैकी. सम म्हणजे सारखे. हा सारखा. आणि मित म्हणजे दोन आकृती सारख्या. समजा एखादी तुम्हाला आकृती दिलेली आहे. आता उदाहरणार्थ आता ही दिलेली आहे, याची छोटीशी बाहुली सारखी दिलेली. तर या बाहुलीला अशी घडी म्हणजे अशी रेषा घालायची किंवा घडी घालायची की या बाहुलीचे होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळले पाहिजे. आता ही बाहुली आहे, या बाहुलीला मी या ठिकाणी बरोबर मध्यभागी एक अशी काय करणार आहे, घडी घालणार आहे. निरीक्षण करा. या बाहुलीचे दोन समान भाग होऊन एकमेकांशी तंतोतंत जुळलेत का रे. जुळले. मग ही बाहुली कशी आहे. सममित आहे. व्हेरी गुड. आता पुढे दुसरा आकार मी तुम्हाला एक दाखवते. हा एक आकार आहे. हा काय आहे. मासा. या माशाला मी एक घडी घालते. आता या घडी घातल्यामुळे माशाचे होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळले. मग मासा कसा आहे. सममित आहे. आता पुढे अजून एक आकृती तुम्हाला मी दाखवते. हे काय आहे. वर्तुळ. या वर्तुळाला हे बघा अशा पद्धतीने मी एक घडी घातलेली आहे. वर्तुळाचे दोन समान भाग तयार झालेले आहेत आणि एकमेकांशी तंतोतंत जुळलेले सुद्धा आहेत. पुन्हा मी आता अशा पद्धतीने एक घडी घातली तरी सुद्धा याचे दोन समान भाग होतात आणि एकमेकांशी तंतोतंत जुळतात. पुन्हा वर्तुळाला आपण अशा पद्धतीने सुद्धा घडी घालता येते आणि त्याचे दोन समान भाग होऊन ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात. याचाच अर्थ असा होतो की वर्तुळ हे असंख्य रेषांच्या बाबतीत सममित आहे. कितीही रेषा वर्तुळाला आपण म्हणजे काढल्या तरी त्या रेषांबाबत वर्तुळ हे सममित आहे. आता या ठिकाणी मी प्रत्येकाला एक एक आकार देणार आहे. आकार दिल्यानंतर त्यावर प्रत्येकाने काय करायची, घडी घालायची आणि ते सममित आहे की नाही मला सांगायचंय. झाल्या का घालून. स्वरा उभी राहा. तुला काय मिळाले. आणि मग ती सममित आहे का बघू. यांना दाखव. हे बघा स्वराने आणि अजून कोणी मिळालाय तर तो सममित आहे. बस खाली उभी राहा. अंजलीला काय मिळाले. इथं पुढे यांना दाखव आणि स्पष्ट बोल. आता त्याचे दोन समान भाग होतात का. होतात. म्हणजे ही आकृती कशी रे. कशी आहे. सममित आहे. ठीक आहे. बस खाली. तू ये वैभव. तुला काय मिळाले.